जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त मस्त गुळपेंडी करून दाखवणार आहे। ही गुळपेंडी करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप मस्त लागते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। गुळपेंडी करण्यासाठी मी 1 वाटी भगरीचं पीठ आणि 1 वाटी साबुदाण्याचं पीठ मिक्स करून घेतलेले आणि 1 वाटी गूळ घेतलेला, अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला, 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, 2 चमचे साजूक तूप आणि थोडी विलायची घेतली। आता आपण एका कढईत साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ छान तूप टाकून गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। आपण भाजण्यासाठी पीठ टाकून घेऊ त्याच्यात। आता आपण ह्या पिठाला ह्याचा रंग बदलेपर्यंत पीठ भाजत राहायचं। आता ह्या पिठामध्ये आपण भाजण्यासाठी थोडं तूप टाकून घेऊ। आपण शिरा करताना जसा रवा भाजून घेतो तसं हे पीठ भाजायचं। हे पीठ बारीक गॅस करून भाजून घ्यायचं। 10 मिनिटं लागतात असं बारीक गॅस करून भाजायला। आपलं पीठ आता छान भाजलेलं आहे। ह्याच्यात आपण आता गरम केलेलं 1 वाटी पाणी टाकायचं। हे पीठ आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आपलं पीठ आता छान मिक्स झालेलं आहे। आपण आता ह्याच्यात गूळ टाकून घ्यायचा। आता खोबरं पण लगेच टाकायचं ह्याच्यात। आता आपण हे गूळ खोबरं टाकलेलं हे छान मिक्स करून घेऊ। ह्याला आता वाफ येण्यासाठी आपण थोडा अर्धा चमचा तूप टाकून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपण थोडी विलायची पूड टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यात बदाम आणि काजूचे तुकडे टाकून घेऊ। आता ह्याला वाफ येण्यासाठी आपण ताट झाकून ठेवू। ह्याला आता फक्त 2 मिनिटच आपण ताट झाकून ठेवायचं। आता आपण वाफ आलेली ताट काढून घेऊ। आपली गुळपेंडी खाण्यासाठी आता तयार झाली। वाफ मस्त आली। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आपली गुळपेंडी खायला तयार झालेली। गुळपेंडी खायला खूपच मस्त झालेली आणि नेहमी आपण एकादशीला साबुदाणा भगर करतो त्यापेक्षा ही गुळपेंडी करायला खूप सोपी आणि खायला पण खूप छान। लहान मुलं तर खूप आवडीने खातात। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून पहा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता आपण पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।